मित्रांनो, सम्राट अशोकाने रचला इतिहास. सम्राट अशोकाने रचला इतिहास. अशोक चक्र आरूढ झाले तिरंग्यात. अशोक चक्र आरूढ झाले तिरंग्यात. अहो, अशोक चक्राचा सन्मानही आहे संविधानात. अशोक चक्राचा सन्मानही आहे संविधानात. म्हणूनच तर हा तिरंगा आहे भारतीयांच्या जनगणमनात. भारतीयांच्या जनगणमनात. गंगा आणि सोन नदीच्या संगमावर मगधची राजधानी होती. राजगृहाजवळ पाटलिपुत्र नावाचे गाव होते. या गावाचा पाया बिंबिसार यांचा मुलगा अजातशत्रू यांनी रचला होता. अजातशत्रू यांचा मुलगा उदयभद्र याने पाटलिपुत्राचे विशाल आणि सौंदर्यपूर्ण बांधकाम करून राजगृहाऐवजी पाटलिपुत्र ही राजधानी निर्माण केली. त्यावेळी अंग, मगध, काशी, कुरु, पांचाल असे जनपद राज्य होते. त्यात मगधची राजधानी म्हणून पाटलिपुत्राची ख्याती होती. याला बिहार राज्यात पटना नावाने ओळखले जाते. बौद्ध काळात 16 जनपद राज्य होते. त्यापैकी 14 राज्य ही मगध राजाच्या अधिपत्याखाली होते. पुढे मगध राज्य सम्राट चंद्रगुप्ताच्या अधिपत्याखाली आले. चंद्रगुप्त हा अशोकाचा आजोबा होता. अशोकाच्या वडिलांचे नाव बिंदुसार होते. तो पराक्रमी राजा होता. त्याला पट्टमहिषी, सुगंधांगी आणि अनेक पत्न्या होत्या. पट्टमहिषी ही मोठी पत्नी असून तिला सुशील नावाचा मुलगा होता. तर शुभद्रांगी ही लहान असून एका गरीब ब्राह्मणाची मुलगी होती. तिला अशोक नावाचा मुलगा होता. शुभद्रांगी ही राजवाड्यात सेविकेचे काम करीत होती. ती दिसायला खूप सुंदर असल्यामुळे राजा बिंदुसार यांनी तिच्याशी लग्न केले होते. अशोक हा सर्वच क्षेत्रामध्ये निपुण व हुशार होता. सुशील हा मोठा असून पाहायला सुंदर होता, परंतु अशोकाच्या तुलनेत हुशार नव्हता. तो नेहमी अशोकाचा मत्सर करीत असे. सुशीलची आई सुद्धा त्याचा द्वेष करीत असे. ती म्हणायची की हा एक गरीब दासीचा मुलगा आहे, त्यामुळे अशोक खूप नाराज होत असे. राजा बिंदुसार यांनी सर्व मुलांना आरामशाळेत बोलवले होते. तेथे गांधार देशातील कलाधर नावाच्या कारागिराने छान आसने बनवली होती. सर्व राजपुत्र आरामशाळेत आले. अशोकाने रत्नजडित आणि सिंहाचे जबडे असलेले आकर्षक कोरीवकाम केलेले सिंहासन बसण्यासाठी निवडले. तेवढ्यात सुशीलची आई पट्टमहिषी तेथे आली व जोरात ओरडली की अशोक, हा पोरकटपणा सोड. हे राणीच्या राजपुत्राचे सिंहासन आहे, दासीच्या नाही. बिंदुसार राजाने प्रेमाने अशोकाला आपल्या जवळ घेतले व सांगितले की सुशील हा सर्वात मोठा भाऊ आहे, त्यामुळे त्याला सिंहासनावर बसण्याचा अधिकार आहे. त्याचा राग मानू नये. ही सर्व हकीकत अशोकाची आई शुभद्रांगीला कळली. मुलाच्या झालेल्या अपमानाने मातेचे मन कळवले. डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहायला लागल्या. तिने अशोकाला छातीशी कवटाळले. एकदा महामंत्री यांना प्रश्न करण्यात आला, अशोक आणि सुशील या दोघांमध्ये कोण श्रेष्ठ वाटतो ते आपण सांगावे. महामंत्री म्हणाला, सर्व यथायोग्य गुणांचा विचार करून मला ते यथायोग्य सर्व गुण अशोकामध्ये दिसतात, म्हणून अशोकाच मला श्रेष्ठ वाटतो. सुशील हे ऐकून अगदी रागात आला आणि बोटातील अंगठी फेकून दिली. एक वस्तू महामंत्र्याच्या डोक्यावर मारली, त्यामुळे त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. अशोकाने मागचा पुढचा विचार न करता आपले उत्तरीय वस्त्र काढून महामंत्र्याची जखम घट्ट बांधली. अशोक हा करुणामय होता. आईच्या सांगण्यावरून अशोक रथात बसून राजा गुप्त सोबत आजी आजोबा यांना भेटण्यासाठी चंपानगरच्या रस्त्याने जाऊ लागला आणि त्या झाडाझुडपातून वाट काढत काढत आपल्या आजोबांच्या झोपडीजवळ जाऊन पोहोचला. अशोकाने जोराने हाक मारली, आजी, आणि आजीला जाऊन गेला आणि म्हणाला, आजी, मी तुझा नातू अशोक, शुभद्रांगीचा मुलगा. हे शब्द ऐकताच आजीने अशोकाला कडाडून मिठी मारली. आजी नातवाला कुरवाळीत होती. अशोक म्हणाला, आजोबा, मी खास आपणास भेटण्यास आलो आहे आणि मी इथेच राहणार आहे. आजोबा म्हणाले, नाही बाळा, या झोपडीत तू कसा राहणार? तू राजकुमार आहेस. अशोक म्हणाला, माझी आई राणी असली तरी ती याच झोपडीत
याच जागेवर लहानाची मोठी झाली आहे. तेव्हा एक रात्र त्याने तिथे घालवली. शेवटी आजी आणि आजोबा यांचा समाचार घेऊन अशोक पाटलीपुत्र येथे पोहोचला. अशोक पाटलीपुत्राला वापस आल्यावर सर्व हकीकत आपल्या आईला सांगितली. शुभद्रांगी मातेला आपल्या आई आणि वडिलांचा समाचार ऐकून फार आनंद झाला. एकदा बिंदुसार अशोकाला म्हणाले, कुमार, तू महासेनापती होणार, कारण तुझ्यात तसे गुण दिसत आहेत. तेव्हा अशोक म्हणाला, पिताश्री, मी या मगध साम्राज्याचा सम्राट होणार तुमच्यासारखा. एकदा राजाने सर्व राजकुमारांची परीक्षा घेण्याचे ठरविले. राजकुमार कोणकोणत्या क्षेत्रात प्रवीण आहेत हे त्यांना बघायचे होते. अशोक परीक्षास्थळी जायला निघाला असता रथाची दोन्ही चाके मोडली होती. घोड्याच्या पायाला जखमा केल्या होत्या. अशोकाने त्या परिस्थितीत एका हत्तीवर बसून मंडपात प्रवेश केला. अशोकाने आपली नजर चौफेर वळवली. तेव्हा सुशील म्हणाला, हा उशिरा का आला आहे? त्यावर अशोकाने उत्तर दिले की, महाराज, माझ्या रथाची चाके कोणीतरी दुष्टाने मोडली, घोड्याच्या पायांना जखमा केल्या, म्हणून मला हत्तीवरून यावे लागले व उशीर झाला. शेवटी सर्व राजपुत्रांची कसोटी घेण्यात आली. सर्व क्षेत्रात निपुण आणि श्रेष्ठ म्हणून अशोकाची निवड करण्यात आली. परंतु राजांना ते मान्य नव्हते. त्यांनी मोठा मुलगा सुशीलची पात्रता नसतानाही निवड केली. त्यामुळे अशोक संतप्त झाला. विद्याधर गुरुजी आणि इतर परीक्षकांनी अशोकाला समजून सांगितले व शांत केले. राजाने सुशीलची तक्षशिला व अशोकाची उज्जैनसाठी नेमणूक केली. उज्जैनला जाण्यापूर्वी अशोकाने उज्जैनबद्दल सर्व माहिती घेतली होती. अशोक उज्जैनला जात असताना वाटेत विदिशा नगर लागले. निसर्ग निहाळत असताना त्यांना एक सुंदर युवती दिसली. लगेच त्यांनी शोकाकडून तिची माहिती घेतली व तिच्या पित्याजवळ लग्नाची इच्छा दर्शविली. हे ऐकताच हा व्यापारी पिता अगदी खुश झाला व क्षणाचाही विलंब न करता त्यांनी उत्तर दिले की, महाराज, हे माझे परम भाग्य आहे की माझी मुलगी एका राजघराण्यात जात आहे. अशा प्रकारे राजे अशोक व विदिशाचा विवाह अगदी थाटामाटात इसवी सन पूर्व 285 ला पार पडला. अशोक लगेच विदिशाला घेऊन उज्जैनला गेला. नववधूला पाठविण्यासाठी फार मोठा जनसमूह जमला होता. उज्जैनला पोहोचल्यानंतर त्याने शासनाची सर्व सूत्रे हाती घेतली. राजा अशोक व विदिशा यांचा संसार अगदी आनंदात चालला होता. 1 वर्षांनी त्यांना पुत्रप्राप्ती झाली. मुलाचे नाव महेंद्र ठेवण्यात आले. अशोकाला खूप आनंद झाला. तो म्हणाला, हा मुलगा पृथ्वीवर विजय प्राप्त करेल व मोठा बनेल. परंतु विदिशा म्हणाली, हा मुलगा तथागत गौतम बुद्धाच्या धर्माचा अंगीकार करून जगाचे कल्याण करेल. 2 वर्षानंतर विदिशाला एक मुलगी झाली. तिचे नाव संगमित्र ठेवण्यात आले. हे नाव विदिशाच्या आवडीनुसार ठेवण्यात आले होते. उज्जैन येथे अशोकाचा जम बसला होता. सर्व नागरिक आणि सेवक अशोकाच्या कार्यावर खुश होते. आपले कार्य कर्तव्य दक्षतेने पार पाडून मोकळ्या मनाने लोक त्यांच्याशी संवाद करीत होते. बिंदुसार यांनी अशोकाला निरोप पाठविला की लवकरात लवकर पाटलीपुत्र येथे येण्याचे करावे. अशोक विदिशा व दोन्ही मुलांना सोडून पाटलीपुत्राला रवाना झाले. विदिशाने भरल्या नयनांनी अशोक राजांना निरोप दिला. अशोक आपल्या सैन्यासह पाटलीपुत्र येथे दाखल झाला. आई शुभद्रांगी त्यावेळी आजारी अवस्थेत होती. तिची भेट घेतली. आईने आपल्या नातवंडाची विचारपूस केली. समाचार ऐकून ती फार खुश झाली. अशोकाने पिताश्रीची भेट घेतली. तेव्हा पिताश्री अशोकास म्हणाले, आपणास तक्षशिला येथे जायचे आहे. तेथे लोकांनी बंड केले आहे व सुशीलचा तेथे अजिबात वचक नाही. लोक आपल्या राज्याच्या विरोधात बंड करून उठले आहेत आणि हे काम फक्त अशोक तूच करू शकतोस. वडिलांच्या आज्ञेवरून अशोक तक्षशिला येथे गेला. तक्षशिला हा नाग लोकांचा प्रांत म्हणून प्रसिद्ध होता. अशोकाच्या जवळ फार कमी सैन्य होते. त्यापेक्षा सुशील जवळ जास्त सैन्य होते. अशोकाने तेथे जाऊन त्याची परिस्थितीचा अभ्यास केला. सुशील त्या प्रांताचा प्रशासक होता. लोकांच्या बंडाची कारणे काय, वसुलीचे कारण काय
हे जाणून घेण्याचा त्याने प्रयत्न केला तेव्हा अशोकाच्या लक्षात आले की सुशील हा राज्यातील लोकांच्या आर्थिक सामाजिक कार्याकडे लक्ष न देता तो नाच गाण्यात व्यस्त असतो. अशोकाने सुशीलकडून राज्यातील घडामोडींची माहिती घेण्याचा प्रयत्न केला, परंतु सुशीलने सहकार्य केले नाही. तो म्हणाला की जा आणि आम्हाला जमलं नाही ते तू करून दाखव. यातील लोक नीच, राजद्रोही आणि विद्रोही आहेत. अशोकाचा बंधू तिष्य हा प्रेमळ व स्वच्छ मनाचा होता. तो अशोकाला मनावर ताबा ठेवण्यासाठी सांगत असे, त्यामुळे अशोक शांत होत असे. सुशीलच्या बोलण्यामुळे व्यतीत झालेला अशोक तिष्य याला भेटून शांत झाला. तक्षशिला ही बौद्ध काळात फारच भरभराटीस आलेली नगरी म्हणून प्रसिद्ध होती. व्यापार आणि शिक्षणाचे केंद्र म्हणून प्रसिद्ध होती. येथे पर्शियन राजाने 200 वर्ष राज्य केले होते. आता अशोक याच भूमीत दाखल झाला होता. लोकांनी अशोकाला सांगितले की सुशील यांनी लोकांवर खूप अन्याय केला. महिला, विधवा त्याचप्रमाणे कर्मचारी यांचे शोषण केले. अशोकाने सर्वांना सांगितले की यानंतर तुमच्या राज्यात असं होणार नाही अशी मी ग्वाही देतो. अशोकाने राज्यात अन्याय अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली व लोकांना न्याय दिला. अशोकाच्या शक्तिशाली सामर्थ्यावर लोकांचा विश्वास बसला व लोक त्यांचा गौरव करू लागले. राजा बिंदुसार यांनी तातडीचा निरोप पाठविला की अशोक, तू पाटलीपुत्र नगरीत ये. अशोक मोजके सैनिक घेऊन पाटलीपुत्र येथे गेला. शुभंगांगी देवींना फार आनंद झाला, परंतु पट्टमहिषी हिला आनंद झाला नाही. राजा बिंदुसार बीमार पडले. बिंदुसारचा अंतिम क्षण जवळ आला होता. बिनबिनत्या नजरेने बिंदुसार यांनी अशोकाला पाहिले. त्याला जवळ बोलावून त्याला उत्तराधिकारी बनवून त्याच्या डोक्यावर राजमुकुट इसवी सन पूर्व 273 मध्ये चढविला. मौर्य राज्याचा सम्राट म्हणून जाहीर करण्यात आले. अशोकाच्या शक्ती सामर्थ्यावर सर्वांचा विश्वास होता. अशोक सम्राट झाल्याबद्दल राज्यातील लोकांना खूप आनंद झाला. ही बातमी सुशीलला कळली. तो आपले सैन्य घेऊन पाटलीपुत्राकडे आला. मी राजाचा सम्राट असताना अशोकाला कसे सम्राट बनविले याचा त्यांना राग आला. सुशील काश्मीरवरून पाटलीपुत्र येथे आला आणि आपल्या सैन्यासोबत सम्राट अशोकावर चढाई केली. प्रवेशद्वारातच लढाई सुरू झाली, पण सर्व सैन्य जनता अशोकाच्या बाजूने होती. मात्र सुशील या युद्धात मारला गेला. त्याच्यासोबत त्याचे भाऊ सुद्धा मारले गेले. युद्ध संपल्यावर अशोकाला फारच दुःख झाले. मी माझ्याच नात्याचे बांधवांचे रक्त सांडले, पण काय करणार, पर्याय नव्हता. अशोक मयूर महालाच्या पायऱ्या उतरत असताना त्याला दिसले की त्याची मोठी आई तिच्या महालाजवळ होती. रात्र झाली तरी जीवा पेटला नव्हता. फक्त हुरडक्याचा आवाज येत होता. पट्टमहिषीने विचारले की हमा सम्राट, माझ्या मुलाला ठार केले. त्याची गर्भवती पत्नी तुमची भावजाई कुठे आहे? अशोक म्हणाला, माते ती कुठे गेली मला माहित नाही, परंतु तिच्या संरक्षणाची पूर्ण जबाबदारी घेईल. माते मी तुझाच मुलगा आहे. हे सर्व ऐकून अशोकाला मनस्ताप झाला. तो गहिवरून म्हणाला की मी हे काय केले? नको नको ती मला सत्ता आणि सिंहासन, हा अवमान, शिव्या शाप. अशोक आपल्या आईला भेटायला गेला. त्याची माता सुभद्रांगीने त्याला मिठी मारली व त्याच्या डोक्यावर हात ठेवला. तिने विचारले, महाराणी तुला खूप टाकून बोलली का? आईच्या मायेने अशोकाचा मनस्ताप कमी झाला. जरा बरं वाटलं. सहदेव, ज्ञानेश्वर व तिष्याने अशोकाला बघून हात जोडून अभिवादन केले. त्यांच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता. अशोक म्हणाला, तुमचा हा लहान भाऊ सर्वांचा अपराधी आहे, मला माफ करा. तिष्य म्हणाला, मी बेभान होऊन लढत होतो. माझ्या इतर बांधवांना मी पाहत होतो. सुशील दादाशिवाय कोणीही दिसत नव्हते. आम्ही दोघे भाऊ गंगेच्या किनाऱ्यावर लढत होतो. रक्ताने गंगा घाट लाल झाला होता. सुशील त्यातच गेला. अग्नी पेटलेल्या खंडकात अनेक वीर पडले होते. सम्राट अशोकाने
सुब्रमण्यम याला पत्नी व मुलांना आणण्यासाठी उज्जैनला पाठविले होते. अशोकाने केलेल्या हिंसाचाराची बातमी विदिशाला कळली होती. तिने पाटलीपुत्र येथे येण्यास मनाई केली. ती म्हणाली, मी बौद्ध धर्माच्या आचार विचारांची आहे. मी थेरी संघात भिक्खुनी म्हणून जात आहे. आपण संघमित्रा व महेंद्र यांना घेऊन जावे. महेंद्र व संघमित्रा या नातवंडांना भेटून अशोकची आई फार आनंदित झाली. अशोकाने आपल्या दोन्ही मुलांना मोठी मारलं, परंतु विदिशा नाही आल्याचे त्याला दुःख झाले. कलिंग म्हणजे सध्याचे ओरिसा राज्य. गोदावरी व महानदीच्या भागात हे लहानसे राज्य समृद्ध व संपन्न होते. येथील लोक शूर व पराक्रमी होते. त्यांना कोणाच्या गुलाबीत राहणे पसंत नव्हते. अशोकाने आपले आजोबा चंद्रगुप्त यांचे साम्राज्य विस्ताराचे धोरण चालू ठेवले होते. पंजाब काश्मीर जिंकून घेतले. पश्चिमेकडे हिंदुकुश पासून पूर्वेस बंगालच्या उपसागरापर्यंत, उत्तरेकडे हिमालय, नेपाळ पासून दक्षिणेत म्हैसूर पर्यंत साम्राज्याचा विस्तार केला होता. फक्त कलिंग हा देश चंद्रगुप्ताच्या काळापासून मगध साम्राज्याच्या वर्चस्वाखाली आला नाही. हा देश पांढऱ्या हत्तींचा देश म्हणून प्रसिद्ध होता. या देशातून पांढऱ्या हत्तींची विक्री केली जात असे. सम्राट अशोकाने त्या राज्याशी युद्ध करून आपल्या साम्राज्यात घेण्याचे ठरविले. कलिंग येथील चैत्र राजाला युद्धाची तयारी करणे भाग पडले. सम्राट अशोकाच्या तुलनेत त्याच्याकडे सैन्य कमी होते. अशोकाकडे 60,000 पायदळ, 1,000 घोडेस्वार, 700 हत्ती, भाले व धनुष्यबाणाचा मोठा साठा होता. सम्राट अशोकाच्या सैन्याने मगधच्या सैन्याला चारही बाजूनी घेरले होते. कलिंग व मगध यांच्यात जोरदार युद्ध झाले. कोणीही माघार घ्यायला तयार नव्हते. या युद्धात कित्येक लोक मारले गेले. जागोजागी रक्ताचे पाट वाहू लागले. कित्येक लहान मुले व स्त्रिया मारले गेले. भयंकर रक्तपात झाला. जिवंत असणाऱ्यांची घाण केले गेले. 1 लाख सैन्य मारले गेले. 1.5 लाख लोकांना कैद करण्यात आले. प्रत्येक गावे सैन्याने बेचिराग केली गेली. जागोजागी प्रेतांचे ढीग पडले होते. युद्ध संपले होते, परंतु चारही बाजूला हाहाकार माजला होता. एक वृद्ध महिला अशोकाकडे आली व जोर जोरात ओरडू लागली. ती म्हणाली, अरे तुझा सम्राट झोपला का? उठव त्याला, मला त्याला काही प्रश्न विचारायचे आहेत. मात्र त्यावेळी सेवकांनी तिला पुरेपूर अडविण्याचा प्रयत्न केला. सम्राट अशोकाने त्या म्हातारे आईची किंकाळी ऐकली आणि सेवकांना सांगितले की तिला येऊ द्या, बोलू द्या. ती मोठ्याने ओरडून म्हणाली, अरे माझी बाळ कुठे असतील रे? स्मशानात रणांगणावर ही गाठ झोपत आहेत ते सांगा. सम्राट अशोकाने राजवैद्य पाठवून तिची औषधाची व्यवस्था केली, परंतु अशोकाला खूप खूप पश्चाताप झाला. सम्राट अशोकाने युद्धभूमीला भेट दिली व तेथील मृतदेह रक्तांचा पडलेला सडा बघितला. स्वच्छ सुंदर कलिंग नगर रोगराईने पीडित झाले होते. बौद्ध भिक्खूंचे अनेक संघ जागोजागी जखमी झालेल्या सैनिकांची, लोकांची सेवा करीत होते, औषध वाटत होते. सम्राट अशोकाची मानसिक स्थिती बिघडत चालली होती. सुशीमचा मुलगा निग्रो धम्माचा गाढा अभ्यासक झाला होता आणि बौद्ध नियमाचे काटेकोर पालन करत होता. एके दिवशी सम्राट अशोकाने निग्रोध याला भिक्षाटन करताना पाहिले व त्यांच्या मनात धम्माबद्दल उत्सुकता निर्माण झाली. त्याने विचार केला की हा राजपुत्राचा मुलगा असून हातात भिक्षेचे पात्र आहे. त्यांचं डोकं सुन्न झालं. सम्राट अशोकाने दुसऱ्या दिवशी आपल्या सेवकांना सांगून निग्रोध याला आपल्या घरी बोलविले व त्याला वंदन करून बसण्यास विनंती केली. राजा अशोक यांनी विचारले की आपण भिक्खू का झाले व भिक्षा का मागत असता? त्यावर शर्मन म्हणाला, राजा, भिक्षा ही एक दीक्षाच आहे. यावेळी मी तुमचा पुतण्या म्हणून आलो नाही, तर तुमचा हितचिंतक म्हणून बोलतो आहे. तेवढ्यात तिथे सम्राट अशोक यांचा मुलगा महेंद्र आला. तो म्हणाला, मी पण तथागताच्या मार्गाने चालतो. आनंद आहे बंधू. बुद्ध म्हणतात, अत्तदीपट हो. सम्राट अशोकाने निग्रोध आणि त्यांच्या भिक्खू संघास भोजन करण्यास निमंत्रित केले. जेवण झाल्यानंतर म्हणते निग्रोध यांनी देष्टा दिली, आपण कोणाचा तरी मुलगा आहोत, कोणाचा तरी भाऊ आहोत. आपल्यावर प्रेम करणारी प्रेमळ माता आहे.
याची जाणीव झाली. अशोकाची बेचैनी हळूहळू निघून गेली. निग्रो भिक्खू यांच्या सहवासात राहून व बुद्धाची करुणा, मैत्री, मुदिता यांचा त्यांच्या मनावर प्रभाव पडला आणि शेवटी त्यांनी इसवी सन पूर्व 265 मध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. हा एक महत्वाचा व जागतिक ऐतिहासिक दिन म्हणता येईल. यालाच अशोक विजयादशमी म्हणतात. धम्मदीक्षा घेतल्यानंतर 5 वर्षांनी त्यांनी धम्मप्रचार करण्यास सुरुवात केली. सर्व मानव, प्राणी, पक्षी, पृथ्वी समान आहेत असा विश्वास झाला. नहीं वेरेन वेराणी समंथिद कुदाचन अवैरेणच संमती एस धम्मो सनातनो. अर्थात वैर केल्याने वैर शांत होत नाही तर ते वाढते. मैत्रीनेच वैर नष्ट करता येते हा संदेश ते देऊ लागले. अशोकाने आपल्या राजवाड्यात भोजनगृहात पशुपक्ष्यांची जी हत्या होत होती ती बंद केली. स्वतः साधेपणाने राहू लागले. घोडे, बैल, कोंबडे यांच्या शर्यती बंद केले. बौद्ध धर्माची माहिती घेण्यासाठी अशोक जवळजवळ 3 वर्ष पायी चालले. बौद्धांच्या पवित्र स्थळांना भेटी दिल्या. बौद्ध धर्म म्हणजे मानव धर्म आहे, धर्म म्हणजे नीती असे त्यांचे मत होते. यज्ञात पशुबळी दिला जात होता. ती प्रथा अशोकाने बंद केली. देशी व परदेशी औषधी वनस्पतींची लागवड करून औषधी वनस्पती निर्माण करण्यात आल्या. माणसांसाठी व पशुपक्ष्यांसाठी दवाखान्यांची सोय केली. ठिकठिकाणी फळझाडे लावली जेणेकरून त्यातील फळे सर्व प्रजेला उपयोगात येतील. विहिरी खोदल्या. ठिकठिकाणी पाणपोया सुरू केल्या. बरेच प्रवासी दूर दूर प्रवास करीत असत. पाटलीपुत्र नगरीत येणाऱ्या रस्त्यावर 3000 वृक्षाची लागवड केली. अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या. धर्म प्रचाराकरिता आपल्या राज्यात धर्म खात्याची निर्मिती केली. अशोकाने बौद्ध धर्म हा राजधर्म केला. इतर धर्माचा सुद्धा त्यांनी आदर केला. बौद्ध भिक्खू, सामणेर, उपासक यांना प्रोत्साहन दिले. सामान्य माणसाला धर्म कळावा म्हणून पाली भाषेचा प्रचार केला. जागोजागी बुद्ध विहार बांधले. एकेकाळ संघरामामध्ये 1000 भिक्खू राहत होते. बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अस्थींचे 10 भाग करून त्यावर 10 स्तूप बांधण्यात आले होते. त्यापैकी 8 स्तूप तोडून त्यातील अस्थींचे 84,000 भाग करून त्यावर स्तूप बांधण्यात आले. अशोकाने सर्वात जास्त बुद्ध विहार बिहारमध्ये बांधले. म्हणूनच त्या प्रदेशाला बिहार असे नाव पडले. त्याने अनेक शिलालेख व स्तूपांची निर्मिती केली. मथुरा येथे दुर्विक विहार, स्वर्णकार विहार, श्री विहार, चैत्य विहार, अपानाथ विहार, गुहा विहार, कौशिकीय विहार, चेतक विहार, रोहित विहार, लकाटिका विहार, व्यवहारिक विहार, यशा विहार व खंडे विहार ही प्रमुख विहारे होती. सांची बौद्ध स्तूप भारत भूमीची शान आहे. 120 फूट उंची आणि 54 फूट रुंदी आहे. नागरद्वार स्तूप हा काबूल पेशावर यामध्ये निर्माण केला आहे. त्याची उंची 300 फूट आहे. सारनाथ येथे धम्मेक स्तूप आहे. याची उंची 143 फूट आहे. त्यात पाषाणावर नक्षीदार काम असून धम्मेक स्तूपचे खाली प्राचीन असा लघुस्तूप आहे. पिपळावा स्तूप हा प्राचीन स्तूप असून उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात आहे. याचा शोध पेपी यांनी लावला. धम्मदीप व सम्राट अशोकाने बौद्ध धर्मास आश्रय देऊन त्याचे रक्षण केले आहे. पाटलीपुत्र येथे 60,000 भिक्खू राहत होते. त्यांच्या कार्यामुळे संपूर्ण जगमधीपाठ भिक्खूंची संख्या वाढली. भिक्खू संघाबद्दल लोकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण झाले. बंडे तिशे यांनी 1000 भिक्खूंची निवड केली होती. त्यांची सभा इसवी सन पूर्व 253 मध्ये मोगलपुत्र तिष्य यांच्या अध्यक्षतेखाली व सम्राट अशोक यांच्या देखरेखीखाली झाली होती. जवळजवळ 1000 भिक्खू अशोकाराम विहारात 9 महिने अविश्रांतपणे लिखाण करत होते. पहिली धम्मसंगीती बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 4 महिन्यांनी, दुसरी बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 100 वर्षांनी झाली व तिसरी धम्मसंगीती अशोकाच्या काळात झाली. अशोकाने धर्मासाठी अनमोल असे कार्य केले. ज्याप्रमाणे गौतम बुद्धाचा पुत्र राहुल भिक्खू संघात सामील झाला, त्याचप्रमाणे सम्राट अशोकाचा मुलगा महेंद्र
आणि मुलगी संघमित्रा यांनीही धम्मदीक्षा घेऊन भिक्खू संघात प्रवेश केला. धम्म प्रचार व प्रसार करण्यासाठी सम्राट अशोकांनी आपला मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेमध्ये पाठविले. या दोन्ही मुलांना त्यांची आई विदिशा हिनेच बौद्ध धम्माचे बाळ करू पाजले होते. श्रीलंकेत जाताना अशोकाने मुलांना बोधी वृक्षाचे रोपटे दिले, जेणेकरून तिथे धम्मप्रचार व प्रसार होईल. अनुराधापूर येथे तो बोधी वृक्ष बौद्ध धम्माची साक्ष देत आहे. भारतात व इतर देशात जे काही प्राचीन स्मारक, स्तूप आणि विहार निर्माण केले आहेत त्याचे श्रेय सम्राट अशोक यांना जाते. भारताचा राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रचिन्ह या प्रतीकाद्वारे आपले सार्वभौमत्व व स्वरूप व्यक्त होते. या प्रतीकात आपल्या भारतभूमीची संपूर्ण परंपरा व येथील संस्कृती, विचारधारा प्रतिबिंबित होते. बोधचिन्ह हे भारताच्या गतकाळाचे आकांक्षाचे प्रतीक आहे. अशोक स्तंभावरील बैल हे सिद्धार्थ तथागत गौतम बुद्धाच्या जन्माच्या वेळचे वृषभ लग्नाचे प्रतीक आहे. हत्ती मायादेवीच्या गर्भधारणेचे स्वप्न सूचित करणारे प्रतीक आहे. घोडे हे त्याच्या अत्युच्च त्यागाचे प्रतीक आहे. सिद्धार्थ ज्या कंठक घोड्यावर बसून कपिल वस्तूवर निघाला, साम्राज्याचा त्याग केला, ते सूचित करणारे प्रतीक कंठक घोडा आहे. सिंह हे शाक्य सिंहाचे प्रतीक आहे. धम्मचक्राला 24 आरे आहेत. भारताच्या आणि जगाच्या इतिहासात धम्मदीप अशोकाचे स्थान अनन्यसाधारण आहे, उच्च कोटीतील आहे. म्हणूनच तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 ला सम्राट अशोक यांनी पुरस्कृत केलेल्या उच्च कोटीच्या बौद्ध धम्माचा स्वीकार केला. स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या शब्दात सांगायचे तर अशोकाचा काळ भारतीय इतिहासातील महत्वाचा काळ होता. आजवरच्या राजे महाराजांनी युद्धाचे धोरण कायम ठेवले, परंतु सम्राट अशोकाने शेवटचे कलिंग युद्ध केले आणि आपले धोरण बदलून टाकले. सुप्रसिद्ध इतिहासकार H.G. वेल्स आपल्या इतिहास ग्रंथात लिहितात, इतिहासाच्या रकान्यातून गर्दी करून सोडणाऱ्या शेकडो राजे महाराजांच्या नावात एकट्या अशोकाचे नाव ताऱ्याप्रमाणे चमकत असलेले दिसते. डॉक्टर R.G. मुजुमदार म्हणतात, सम्राट अशोक म्हणजे भारतवर्षाच्या इतिहासातील दिवसेंदिवस तेज वाढविणारा महान तेजस्वी तारा आहे. देशाचे बोधचिन्ह भारताच्या गतकाळाचे व त्यांच्या आकांक्षाचे प्रतीक आहे. मित्रांनो, सम्राट अशोकाने रचला इतिहास. सम्राट अशोकाने रचला इतिहास. अशोक चक्र आरूढ झाले तिरंग्यात. अशोक चक्र आरूढ झाले तिरंग्यात. अहो, अशोक चक्राचा सन्मानही आहे संविधानात. अशोक चक्राचा सन्मानही आहे संविधानात. म्हणूनच तर हा तिरंगा आहे भारतीयांच्या जनगणमनात. भारतीयांच्या जनगणमनात. भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा विजय असो.